त्याचं योग्य उत्तर काय असेल ते पाहूयात. यामध्ये गटात न बसणारी आकृती शोधायची होती. गटात न बसणारी आकृती एच उत्तर कोणतं असेल? डी. आम्ही बीटीच केलंय पण आमचा प्रश्न क्रमांक काय मधला असता नाही. हा पहिल्यांदा तुमचा वेगळा. चौकोन आलो. एक मिनिट हा मी पेन येतो. किती प्रश्न एकसारखेच आहेत फक्त वेगवेगळे आहेत. फक्त हे 4 प्रश्न सारखेच आहे खालीवर फक्त असणार. क्रम बदललाय. हा क्रम थोडासा वेगळा असणार. पेन का नाही येत? बरं आता चॅट बॉक्स मध्ये उत्तरं द्या. तुमची उत्तरं काय होती आणि आपली काय येतात ते चेक करूयात. पाहूयात तुम्ही कोणी कोणी काय काय उत्तर केलेत. सर्वांचे माईक आहेत आता बंद. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर द्या. बी. व्हेरी गुड. बी हे राईट आहे. 3 नंबर. हे माझ्या मुलाचा पेपर आहे. पुन्हा त्या छोट्या छोट्या आहेत. कुठे कुठे टिक मार्क झालेले आहेत. ते सर्वच प्रश्न बरोबर आहेत असं घेऊ नका. ओके ऑप्शन नंबर बी आणि डी. बी आणि डी आलं होतं. डी उत्तर योग्य आहे. 4 नंबर. व्हेरी गुड. सी उत्तर राईट आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 ते 8. बरं यामध्ये काय करायचं होतं. उजव्या बाजूस ABCD अशी 4 उत्तर आकृती दिलेली आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. हुबेहूब जुळणारी आकृती तुम्हाला इथे शोधायची होती. कुठे आहे प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर? ऑप्शन नंबर डी. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. 6 नंबर. व्हेरी गुड. डी राईट आहे. क्वेश्चन नंबर 7. बी. बी आणि डी येत होतं. बी राईट आहे. नीट पहा. बी मध्ये आहे सेवाकार. 8 नंबर. बी. व्हेरी गुड. बी राईट आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. ऑप्शन नंबर सी आणि डी. डी राईट आहे. 10 नंबर. ऑप्शन नंबर ए राईट आहे 10चं. 11 नंबर. बोला शिवतेज माईक ऑन आहे. बोल ना. ओके 11चं बी येते सर्वांचं. अगदी बरोबर आहे. बी हे आन्सर राईट आहे. काय झालं शिवतेज? बोल ना टीचर शिवतेज. 10व्याच सी पाहिजे. सी. 10चं सी नाही आलं. बघा की तिथे ती आकृती रंगवलेली. अरे रंगवलेलेच भाग आहेत ना मग हे असे. असंच इथे काही असू शकतं. जो एक भाग जो जुळवायचा आहे की नाही. आता असे प्रश्न पाहिले नाहीत का आपण? कितीतरी प्रश्न झाले ना आपले. हे एकमेकांच्या विरुद्ध असू शकतात. एकमेकांच्या शेजारचे सारखे असू शकतात. आता इथे जे दिलेले आहेत एकमेकांच्या विरुद्ध असे असणारे हे सारखे आहेत थोडेसे. म्हणजे यांच्या भाग आहे. हो. आकार इथे ठेवल्यावर हे समोरासमोरचे सारखे होतात.
आलं लक्षात तुला? हे असे विरुद्ध आहेत, या प्रकारे विरुद्ध आहेत. हे मल्टिप्लिकेशनच्या साइन सारखे या प्रकारे. बरं, 11चं आलं. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर द्या. सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. बरं, आता इथे एक क्रम आहे, तो क्रम जोडायचा आहे, म्हणजे एक प्रकारचा हा आकृतिबंध आहे. प्रश्न क्रमांक 13 ते 16 साठी हे प्रश्न आहेत. काय असेल 13चं उत्तर? ऑप्शन नंबर सी. नीट पहा, सी नाही होत, बीच होतो. एक रेषा अगदी विरुद्ध दिशेने आणि खालची खालची रेष पण थोडी थोडी वाढत जाते. मग 2 रेषा, मग 3 रेषा, नंतर 4 रेषा पाहिजेत. हे जे ॲरो आहेत ते सुद्धा विरुद्ध पाहिजेत आणि उभी रेष सुद्धा थोडी थोडी वाढत जाते. प्रश्न क्रमांक 14. ऑप्शन नंबर बी राईट आहे. बी. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर द्या. आणि सर्वांनीच तुमचा स्कोअर किती आला, आन्सर की पाठवलेली आहे, त्यानुसार चेक करा प्रत्येकाचा स्कोअर किती येतो ते आपल्या ग्रुपवर पाठवा. बी राईट आहे. 16 नंबर पहा. बी नाही होणार, ए. ए होतोय. ए. ए राईट आहे याच्यासाठी. क्रम पहा नीट. प्रश्न क्रमांक 17. आता येते 17 ते 20 साठी सूचना काय? जसं पहिल्याचे नातं दुसऱ्याशी आहे तसं तिसऱ्याचं उत्तर आकृतीमधील चौथ्याशी असावं. स्वरा रेषा मारू नका. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर येऊ द्या. ऑप्शन नंबर सी राईट आहे. ऑप्शन नंबर सी. 18 नंबर सी राईट आहे. 19 नंबर सी राईट आहे. सी. 20 ऑप्शन नंबर बी हे देखील बरोबर आहे. आता पुढचे प्रश्न. यामध्ये काय करायचं होतं? बरं, हा भाग जोडायचा इथे. एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस 4 आकृत्यांमध्ये, म्हणजे ए बी सी यामध्ये तो दडलेला आहे. तर तो कुठला भाग आहे तो शोधायचा आहे. तिथे पाहिलं होतं आपण कसा शोधायचा. ड्रॉ करून घ्यायचा पेन्सिलने. पेन्सिलने ड्रॉ केल्यानंतर हा भाग कुठे दिसेल तो पाहायचा. ओके, ऑप्शन नंबर सी राईट आहे. बोला स्वरा. स्वराला काही प्रश्न आहे का? स्वरा. टीचर, तुम्ही जी उत्तरसूची पाठवली ना केवाल्यांची, त्याच्यात 20 उत्तर सी आहे. हा, 1-2 प्रश्न आहेत त्यांचे चुकीचे, पाहिलेत मी. आपण काढलेत ना, मी गणिताचे आहेत त्यांच्याकडे. तर तुम्हाला किती वाटले प्रश्न चुकीचे आहेत काय? काढलेत ना मी, माझ्या ह्याच्यानुसारच काढलेत. मी रात्री त्यामुळे क्लास नाही घेतला, मी माझे स्वतः सोडवलेत. त्यांचे आणि आपले 1-2 पहा आता पुढे. टीचर 20 सी येतो खरं. 20 सी. 20 सी नाही येणार. तुम्ही मी पाहिले सी नाही बसत ग. एकमेकांशी संबंध आहे. हा असा तिरका टाकलाय, जसं आपण पाण्यामध्ये टाकतो की नाही, पाण्यातल्या आकृतीसारखा टाकला तो.
मग पाण्यातल्या आकृतीसारखा टाकल्यानंतर हा असाच दिसणार आहे, तो बी मधला सारखाच दिसणार आहे स्वरा. बी योग्यच आहे तो. हा 22 नंबर पहा. मी सर्व प्रश्न सोडवून पाहिलेत. ऑप्शन नंबर सी आणि ए नीट पहा. पहा, हा आकार काढून पाहायचा होता. हा आकार जर काढून पाहिला असतात तर मग लक्षात येतो हा आकार आहे, बीचा आकार आहे. हा इथे थोडस टोक आहे, सी मध्ये तसं टोक नाही आणि ए मध्ये सुद्धा नाही. हे ड्रॉ करायला शिकवलं होतं मी आणि खूप निवांत झालेले होते हे सुद्धा प्रश्नाकृतीतले प्रश्न पाहिले होते. पहा आता हा काय होईल, ड्रॉ करून पाहायचं होतं हे. ऑप्शन नंबर ए शिवतेजने काय लिहिलं एवढं, शिवतेज चॅट बॉक्स मधलं कट झालं लिहिलेलं, काय पाठवलं होतं. ऑप्शन नंबर ए राईट आहे. 24चं पहा. आकृत्या थोडं फास्ट पाहतोय आपण कारण गणिताचे प्रश्न पाहायचे. गणितामध्ये कोणाचे काय चुकले ते पाहूयात. ऑप्शन नंबर सी नीट पहा. 24 नंबर. हा आकार इथे जुळून पाहायचा असा, तर माझा थोडासा तिरकस आलाय आणि हा आकार जो आहे तो ए मध्ये दिसतो, सी मध्ये नाही दिसणार. आकार तिथे तयारच काय करायचा असतो, कुठेतरी चौकोन आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, आयत आहे, असे आकार तिकडे तयार करायचे असतात आणि ते पाहता क्षणी लक्षात येतं की आयत होईल का त्रिकोण, म्हणजे त्या आयत त्रिकोणामध्ये वर्तुळामध्ये कुठे केलेलं. टीचर आता जे तुम्ही प्रश्न घेतला ना त्याच्यातलं बी येते, कारण का ते ए मध्ये आहे ना ते थोडस हे केलं नाही आणि बी मध्ये तसं केलंय. हे बघ ना, मी पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवते. हे बघ, इथे हा चौरस तयार होतो, हा चौरस तयार आहे इथे बघ या प्रकारचा. हा आकार सेम आकार तुला कुठे दिसला, आणि हा आकार बी मध्ये आहे का पहा बरं. इथे राऊंड शेप आहे, राऊंड शेप शक्य आहे का इथे येणं, राऊंड शेप शक्य आहे का, हा राऊंड येणं शक्यच नाहीये. एज राईट आहे. नाही टीचर, मी 21वा आमच्या मधला बघितला. 20वा तुमच्यातला 20वा, हा 24वा आहे. आता जो झाला होता तो 24वा, तू म्हटले आता झालेला. तुमच्यातले वेगळे आहेत, हे वेगळे आहेत ना, म्हणजे प्रश्न तेच आहे, तुम्हाला सर्वांना हेच प्रश्न आलेले आहेत, पण एक शफल झालेले. कोणाचा हा प्रश्न पहिला असेल तर कोणाचा दुसरा असेल, कोणाचा चौथा असेल, कोणाचा 8वा असेल, असं होणार आहे. बरं 25 नंबरचा पहा. ए नंबर राईट आहे. व्हेरी गुड, बरोबर आहे ए नंबर. 26 नंबर. इथे काय करायचं होतं ही सूचना राहिली तुम्हाला द्यायची. बरं, आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा 26 ए आहे, सॉरी 25 ए आहे. 26 पहा. सी राईट आहे. आरशातील प्रतिमा, आरशामध्ये डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं दिसत असतं. 27 नंबर. ऑप्शन नंबर सी राईट आहे, सी. 28 नंबर पहा. ऑप्शन नंबर ए. 28चा ए नाही होत, एक युनिट हा ए राईट आहे. घड्या उलगडल्यानंतर ती आकृती कशी दिसेल, घडी घाला आणि उलगडा. घडी उलगडा या प्रश्न प्रकारामध्ये 29 नंबर. असा आकार या प्रकारे अर्धी, मग पुन्हा त्याची अर्धी म्हणजे पावभाग केला, या प्रकारे हे दोन काप केलेत
तर हा आकार कसा दिसेल? ऑप्शन नंबर ए अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 30 नंबर. ज्यांचे विनाकारण हँडरेज आहे त्यांनी हँड रिमूव्ह करा. बोलायचं नाही, पण विनाकारण हँडरेज आहेत. 1 आणि 3 30 नंबरचं सी हे राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 31. 31चं सी नीट पहा. सी शक्य नाही. असा कोपरा इथे कट केलेला आहे. जर कोपरा कट केला तर तो चारही बाजूंना येतो. मग चारही बाजूंना आलेला आहे तो 31चा 1 मध्ये बरोबर आहे. 32चं पहा. 32चा 2. हा हा जो केलेला आहे ना, तर हा 32चा 2 बरोबर आहे. याच प्रकारे हे 4 छोटे छोटे त्रिकोण येणार आहेत. ते या बाजूला नाहीये, डाव्या बाजूला जर असते तर कोपऱ्यांमध्ये आले असते. पण ते उजव्या बाजूला आहेत. ही साईड जी आहे ती मध्ये राहणार आहे, म्हणून याच प्रकारचे हे त्रिकोण होतील. बरं, आता इथे क्रम जुळवायचा आहे. आकृतीचे भाग कट केलेले आहेत आणि ते जर भाग जुळवले तर कशा प्रकारची आकृती तयार होईल ते शोधायचे. हा प्रश्न प्रकार पाहिला होता आपण. क्रमांक दिले होते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कुठला क्रमांक असेल तसे आपण क्रमांक दिले होते. समजा 1, 2, 3, 4, 5 असे क्रमांक दिलेले होते आपण, किंवा ABCD. व्हेरी गुड. डी मध्ये बरोबर आहे. अगदी आहे असाच हे जुळवलेला आहे. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा मध्येच आहे, चौथा आणि पाचवा म्हणजे ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. असे क्रमांक देऊन हे जुळवायचे होते. 34 नंबर. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए. पाहता 35 नंबर. सी राईट आहे. 1 आणि सी, ए आणि सी असे दोनही येतात. सी राईट आहे यामध्ये. 36. 36 नंबर पहा. ऑप्शन नंबर बी राईट आहे. पुढचे प्रश्न 37 ते 40 साठी आहेत. इथे काय शोधायचं आपल्याला? ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेली आहे, जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली किंवा जडवलेली आहे. हा लपलेला भाग जो आहे, डब्ल्यू हा आकार कुठे दिसतोय तो शोधायचा. 37 मध्ये पहा कुठे दिसतोय. 37 मध्ये हा भाग तुम्हाला कुठे दिसला? ऑप्शन नंबर 1 मध्ये. बरोबर आहे. पहा कुठे आहे हा? या प्रकारे इथे हा भाग आहे. हा इथे डब्ल्यू तयार होतो. हा आकार कुठे दिसला? सी नंबर. काय बरोबर आहे? बरोबर आहे, सी. या प्रकारचा हा भाग पहा, इथे हा लपलेला भाग मिळाला सी मध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. हा भाग कुठे आहे? ऑप्शन नंबर ए राईट आहे. सी नाही होणार, सी नाही होणार. कोणी सी असेल तर त्यांचं चुकलं. सी नाही करायचं. ए मध्ये तो भाग होता इथे. आणि ड्रॉ करून घेऊयात आपण. ड्रॉ केला तर हा भाग इथे ए मध्ये मिळतो. 40 नंबर.
ऑप्शन नंबर ए आणि सी असे दोन उत्तरे मिळतात. सी राईट आहे यामध्ये. असा जो भाग आहे तर तो मिळालाय सी मध्ये. सेम आकार सी मध्ये मिळतो. नीट पहा. बर, हे होते आकृत्यांवरचे प्रश्न. तर गणितामधले प्रश्न पाहूयात. आकृत्यामधले प्रश्न आपण थोडेसे आज फास्ट घेतले. समजलेत का सर्वांना? कारण हा पेपर सर्वांचा सोडून झालेला होता, उत्तर अपेक्षित होती फक्त. ओके. गणित सोपं गेलंय सर्वांना? सोपी होती गणित. ओके, चला 41 नंबरचा पाहूयात. 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील? अतिशय सोपा प्रश्न होता. काय करायचं? 30 ला भाग द्यायचा 2/3. एक मिनिट. 30चे 2/3 करून घ्यायचं. भागाकार करायचं होतं. एक मिनिट. इथे भागाकार पाहिजे होता. 20 बॉक्स झाले. हो, 20 नाही होणार. 20 होणार नाही. ज्यांनी 20 केले त्यांचं उत्तर चुकले. इथे 30 45 येतं. 45 येतं. बरोबर. 45 बरोबर आहे, कारण इथे विभाजित करायचे, हे वाटून द्यायचे. 30 किलो मिठाई आहे आणि प्रत्येकाचे कसे भाग करायचे? 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतील? म्हणजे 30चे 2/3. आता भागाकाराच्या विरुद्ध चिन्ह आहे गुणाकार. ज्याला छेद नाही त्याला छेद आपण 1 घेत असतो. मग 30च्या छेदामध्ये 1 दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. मग हा जो आहे अंश आणि छेद यांची बदली करायची. अंश छेदाची जर बदली केली तर काय होईल? बे 1 बे, बे 15 30 किंवा 15 2 20 आणि 15 3 45. 45 हे उत्तर योग्य आहे. ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 42. एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर, आता हे तर आपण अनुभव घेतलाय, नेहमी नेहमी आपण छेद समान करून जर छेद समान केला जरी त्याचं संक्षिप्त रूप केलं तरी काहीच बदल होत नाही. आणि छेद समान करण्यासाठी काय करावं लागतं? बेरीज, वजाबाकी, गुणाकार की गुणाकार व्यस्त. व्युत्क्रम म्हणजेच गुणाकार. बरं का, हे गुणाकार व्यस्त, त्याला रेसिप्रोकल म्हटलं जातं. उत्तर मिळतंय ऑप्शन नंबर सी राईट आहे. काय करावं लागतं? एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावर शून्य पहा. शून्य वगळावं म्हणजे शून्य घ्यायचंच नाही. समजा आता आपल्याकडे 3/5 आहेत. मग 3/5 ची आपल्याला किंमतच बदलायची नाही. याच किमतीचा दुसरा अपूर्णांक घ्यायचा. मग तो मोठा असेल, लहान असेल, कुठलाही असेल. मग काय करायचं? याच 3/5 ला जर मी छेद समान केला, छेद समान करा किंवा कुठल्याही संख्येने, तुमच्या आवडीच्या एका संख्येने गुणून घ्या. समजा आपण 2 ने गुणून घेतलं तर 3 दुने 6 आणि बे 5 10. पुन्हा याचं संक्षिप्त रूप करायला गेलं तर पुन्हा एकदा 3/5 मिळणार आहेत. म्हणजे या दोनही संख्या समान आहेत. पुन्हा एकदा बे 3 6 आणि बे 5 10 हीच संख्या मिळते. म्हणजे यामध्ये काहीच फरक पडला नाही. पण शून्य जर घेतला तर उत्तर सर्वांचं शून्य येतं. एखाद्या संख्येला समजा 3/5 आहे आणि असं तुम्ही ठरवलंय की कोणीही गुणलं तरी चालते, मग आपण शून्याने गुणूयात. शून्याने गुणलं तर उत्तर दोघांकडे 0 होईल. अंशामध्ये 0, छेदामध्ये 0 असा नाही चालणार. हे 0 आणि 3/5 हे बरोबर नाहीयेत किंवा एक समान नाहीयेत. ते ऑप्शन सी राईट होता. 43 नंबर. या प्रश्नाचं उत्तर काय आलं? एका वस्तूला, ओके 3 नंबर म्हणणे पहा. एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतक्याच आहे. तर वस्तूची किंमत किती आहे? तर वस्तूची किंमत काढायची होती. म्हणजे त्यासाठी आपल्याला खरेदी किंमत माहित नाही, पण वस्तू विकली कितीला? तेव्हा झालेला नफा. आणि जर वस्तू जर कमी किमतीमध्ये विकली तर होणारा तोटा. जो नफा आणि तोटा आहे हे सारखंच आहे. समजा आपण विक्री जी आहे, सुरुवातीला जेव्हा विक्री केली होती तेव्हा झालेला होता नफा. मग विक्री वजा नफा, विक्री वजा नफा जेवढा आहे तेवढाच विक्री वजा तोटा आहे. तेवढेच काय आहे? विक्रीमध्ये नफा आणि तोटा सारखाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे दोनही जे सूत्र आहेत दोघांमध्ये जे मिळणार आहे ते एक प्रकारे खरेदीची सूत्र आहेत. खरेदी.
एखादी वस्तू जर कमी किमतीला खरेदी केली आणि जास्त किमतीला विकली तर तिथे नफा होत असतो. आणि अगदी याच विरुद्ध एखादी वस्तू जास्त किमतीला खरेदी केली, समजा 10 रुपयांना खरेदी केली आणि 8 रुपयांना विकली तर तिथे तोटा होत असतो. म्हणजे हे दोनही सूत्र खरेदीचे आहेत. इथे दोघांकडे आपण वाटल्यास इथे खरेदी खरेदी करून टाकूया. मग काय करायचं, विक्री वजा नफा. अगोदर कितीला विकली होती वस्तू? 25. होणार आहे. हो, होणार आहे. आज सर्वच प्रश्न घेणार आहे मी तुमचे. 2540 वजा एक्स बरोबर 1850. आणि आजची तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळेल थोड्याच वेळात. आज बरेचसे विद्यार्थी आपले जॉईन नाही झालेले, सकाळी क्लास असल्यामुळे त्यांना बहुतेक माहित नाही, म्हणून मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण देणार आहे. सर्वच प्रश्न घेणार आहे तुमचे. बरं पहा आता, 2540 वजा एक्स आणि 1850 अधिक एक्स. मग आता 2540 कडे 1850 घेऊयात बरोबर एक्स वजा एक्स हा इकडे येणार आहे, तो प्लस होणार आहे. म्हणजे हे झाले एकूण 2x. एक्स आणि एक्स हे 2x झाले. ऑलरेडी हा उजव्या बाजूचा तर प्लस आहे, डाव्या बाजूचा जर आला तर तोही प्लस होऊन जातो. म्हणजे 2540 मधून जर 1850 ला वजा केलं, सॉरी वजा नाही म्हणता येणार, हा इकडे जातोय. 2540 अधिक आहे, वजा आहे तो अधिक, अधिकच करावा लागेल सॉरी. म्हणजे हा होईल 4390. आपण वजाला तिकडे पाठवले, वजाच्या अगोदरचं चिन्ह होतं हे. तर 2x म्हणजे 2x बरोबर 4390 भागाकारामध्ये 2. x बरोबर, जर भागाकार केला तर हा भागाकार येतो बे दुने 4, बे एक बे, पुन्हा बे 9 18 आणि बे 5 10. 2195. 2195 एक्स ची किंमत, म्हणजे ती वस्तूची जी किंमत आहे, खरेदी किंमत जी आहे, तर ती झाली 2195. पर्याय क्रमांक बी हे राईट आहे. तुमचं आलं होतं का हेच आन्सर? अशा प्रकारचे प्रश्न झाले होते आपले सुद्धा. टीचर सी आलत. सी आलं, सी नाही. आता कुठला पर्याय केला आपण? बी आला ना आपला, बी बरोबर होता. बरं आता इथे पहा पुढचा प्रश्न. जर ए छेद बी अपूर्णांकामध्ये जर ए बरोबर बी वजा 3 आणि ए अधिक 10 भागिले बी वजा ए छेद बी बरोबर 10/7 तर ए आणि बी आहेत. आता अतिशय सोपा प्रश्न होता की ए ला एक संख्या मानायची, बी ला एक संख्या मानायची, आणि हे जायचं होतं आपल्याला पर्यायमधून. मग पर्यायमधले जर हा सी जर ऑप्शन निवडला असता आपण, एक मिनिट, सी ऑप्शन निवडला म्हणजे ए ला जर आपण 4 म्हटलं आणि जर बी ला जर 7 म्हणलं तर ए च्या ठिकाणी 4 ठेवून पहा, म्हणजे 4 अधिक 10 आणि बी म्हणजे 7 आहे. मग इथे वजा ए, म्हणजे वजा ए म्हणजे कोण आहे? ए जिथे आहे तिथे 4 ठेवायचं. वजा ए म्हणजे 4 आणि बी म्हणजे 7 आहे असा. कारण बी लाच 7 का म्हणलं? इथे उत्तरामध्ये जे दिलंय तर छेदामध्ये 7 आहे, तर निश्चितपणे छेद हा 7च असणार आहे. तर पहा आता, 10 आणि 4 हे होतात 14, म्हणजे 14 वजा 7 वजा 4/7 याचं उत्तर मिळतं 10/7. 10/7 जेवढे आहेत तेवढेच हे ए बी आहेत. म्हणजे ए बीच्या किमती आपण काय म्हणल्या? ए ला जर 4 मानलं आणि बी ला जर 7 मानलं तर या किमती योग्य मिळतात. पर्याय क्रमांक सी हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 45 पहा. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? ते 1/7, 1/3, 1/8 की 1/9. 1/9 हे योग्य आहे का? तर पहा, जसं की आता एखादा आपण चौरस काढून घेतला, समजा हा चौरस आहे माझा 3 सेंटीमीटरचा. चौरस म्हटलं की चारही बाजू सारख्या असणार, पहिला 3, दुसरा 3, तिसरा 3 आणि चौथी बाजू पण 3. मग या जर चौरसाचं क्षेत्रफळ काढलं तर चौरसाचं क्षेत्रफळ काय येतं पहा? बाजू वर्ग. मग बाजूचा वर्ग, 3चा वर्ग काय होतो? 3चा वर्ग येणारे 9. चौरसाचं या क्षेत्रफळ मिळालं 9. त्यांनी सांगितलं जे काही तुमची बाजू असेल तर त्याचा आता 1/3 कमी करायचंय.
मग 3/1/3 आपण कमी करून घेतले. 3/1/3 किती होतात? 3 × 1 = 3, 3 × 1 = 3 म्हणजे एकच झाला. म्हणजे आपला जो दुसरा जो चौरस तयार होणार आहे तर तो 1 सेंटीमीटरचा असणार आहे. 1/3 म्हणजे 3 ने 1/3 कमी म्हणजे तो 1चा झाला. आणि 1चं क्षेत्रफळ पहा, या गुलाबी जो चौरस आहे त्याचं जर क्षेत्रफळ निघालं तर या चौरसाचं क्षेत्रफळ निघालं 1. 1 × 1 हा 1च होतो. म्हणजे काय झालं? इकडे जर पूर्ण बाजू ठेवली तर हा 9 आणि इकडे कमी केलं की हा 1. म्हणजे कमी केल्यास म्हणजे आपल्याला असं घ्यावं लागेल की 1/9. चौरसाचं क्षेत्रफळ काय असेल? 1/9. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न क्रमांक 46. बरं, आता हा तर सोपा प्रश्न होता. 31.716 याचा अपूर्णांक रूपांतरित होतो. आता रूपांतरित होतो म्हणजे काय करायचं होतं इथे? पूर्ण संख्या आणि छेद यांचा होतो गुणाकार. पूर्ण संख्या यांच्यामध्ये कोण होती? 31 × 16 अधिक 7 छेदामध्ये 16 हे असंच ठेवायचे होते. म्हणजे 31 × 16 जर केलं तर ते किती होतात? 31 × 16 म्हणजे ते झाले 496. 496 मध्ये जर 7 मिळवले तर 7 मिळवले तर हे होतात 503. छेदातले 16 आहे असेच. आणि या 503 ला जर 16ने जर भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं सी क्रमांकाचं. इथं जर आणखी आपण संक्षिप्त मध्ये जर भागाकार केला तर 31.4375 4375 या प्रकारचे उत्तर मिळणार आहे. ऑप्शन नंबर सी. आलं होतं का तुमचं असंच उत्तर? 47 नंबर पाहतं. एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ वर्ग मीटर मध्ये आहे. पाहता हा 47 नंबरचा वर्ग मीटर मध्ये काढायचंय म्हणजे जे काही उत्तर येणार ते आपलं कसं असणार आहे? वर्ग मीटर मध्ये. म्हणजे आता क्षेत्रफळ जे आहे, क्षेत्रफळ एका चौरसाची परिमिती, एक मिनिट, तर चौरस आहे. चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे. म्हणजे असा एक आयत देखील आहे की ज्याची लांबी जी आहे तर ती 17 आहे आणि रुंदी जी आहे तर ती 11 आहे. मग रुंदी 11. मग आता आयताची लांबी माहितीये, रुंदी पण माहितीये. मग अगोदर आयताचं परिमिती काढून घ्या बरं आयताची, कारण त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती वर्ग मीटर असेल. आयताची परिमिती जर काढली तर ती परिमिती किती निघते? आयताची परिमिती 4 हे पण 2 लांबी तर 2 रुंदी म्हणजे काय झाले पहा, 17 दुने 14, 17 × 2 अधिक 11 × 2 म्हणजे 17 दुने 34 आणि 11 दुने 22. ही मिळाली 4 आणि 2 6 आणि 5 56. बरोबर का? आवाज येतोय माझा? हो. हा 56. मग त्यांनी काय सांगितलं? एका चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती म्हणजे इतकीच आहे. यांची परिमिती जी आहे ती सारखीच आहे. परिमिती सारखीच आहे. मग याची परिमिती सारखी आहे म्हणजे आता या चौरसाची एक बाजू आपल्याला शोधावं लागेल. मग परिमिती, चौरसाला 4च बाजू असतात. मग चौरसाची एक बाजू काढूयात आपण. चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले काय येणार आहे? 4 बाजू म्हणजे झाले किती? 14. बरोबर. 4 चोक एक बाजू 14 येणार. एक बाजू 14ची. मग एक बाजू जर 14ची आहे तर आता या चौरसाचं क्षेत्रफळ किती झालं? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 14. 14चा वर्ग येतो मग वर्ग 196. आलं उत्तर 56. 56. 14चा वर्ग
14चा वर्ग 196. समजलं काय आलं? 14चा वर्ग जे आहे ते 196 आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं जे काही क्षेत्रफळ निघणार आहे ते वर्ग मीटर मध्ये. तर 196. आता पुढचा प्रश्न क्रमांक 48. तर हा प्रश्न तर अतिशय सोपा आला होता. आपण ट्रिक पेक्षाही तुम्हाला सांगितलं की जर ट्रिक जर नाहीच आठवली तुम्हाला शाळेत दशांश दशांश काढून घ्यायचा. आता दशांश कुठे मी एकदम पूर्ण दशांश काढून घेते. दशांश काढून मी ही संख्या लिहिलेली आहे. मग आता पॉइंट नंतर एक अंक आणि इकडे पण पॉइंट नंतर एक अंक आहे. एक अंक म्हणजे एक एक शून्य वाढवला तरी चालतो नाही वाढवला तरी चालतो कारण एक एक अंक वाढवून आपण सॉरी एक एक शून्य वाढून पॉइंट नंतर एक एक अंक आहे म्हणजे एक एक शून्य वाढवतो. मग हा शून्य तर कटच होणार आहे. जर सारख्याच प्रमाणामध्ये असतील तर दोघांनाही काट मारायचे आणि जर 366 ने जर 4392 ला जर भाग दिला तर हा भागाकार येतो 12. पर्याय क्रमांक ए. पहा आता पुढचा प्रश्न सोपा प्रश्न होता हा. प्रश्न क्रमांक 49. 1.5 मिनिट राहिले. 1.5 मिनिटानंतर पुन्हा एकदा लिंक रिजॉईन करा. थोडेच प्रश्न राहिले आज हे सर्वच प्रश्न पूर्ण करूयात. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्ग मीटर इतके आहे. याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटच्या चारी बाजूला 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल? तर कुंपण घालायचं. कुंपण घालण्यासाठी आपल्याला काय माहिती असावं लागतं? आयताची परिमिती. मग आयताकार प्लॉट आहे. आयताची परिमिती माहिती आहे का तुम्हाला? चला आपण परिमिती पण काढावी लागेल आणि क्षेत्रफळानुसार आपल्याला त्याची इथे लांबी पण काढून घ्यावी लागेल. बरं हा प्रश्न मध्येच थांबण्यापेक्षा आपण लिंक लगेच रिजॉईन करूयात. पुन्हा प्रश्न पाहूयात. हा लगेच लिंक रिजॉईन करा. वेळ संपलेला आहे या लिंकचा. बरं पहा प्रश्न क्रमांक 49. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्ग मीटर इतके आहे. याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटच्या चारी बाजूला 7.5 रुपये प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल? सॉल्व्ह करूयात आपण हा प्रश्न. आयताचं क्षेत्रफळ माहितीये पण लांबी नाही माहिती. लांबी काढून घेऊयात. पेजेस घेऊयात एक. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपल्याकडे काय रुंदी उपलब्ध आहे क्षेत्रफळ माहितीये पण लांबी माहित नाही. म्हणजे 616 हे क्षेत्रफळ झालं. लांबी माहित नाही ती तशीच ठेवायची. रुंदी आहे 22 मीटर. जेव्हा लांबी काढायची आहे लांबी बरोबर क्षेत्रफळाकडे जायचंय. 616 भागिले 22 हा जर भागाकार केला तर हा भागाकार होईल 28. म्हणजे लांबी बरोबर 28. हा जर भागाकार केला तर तो 28 होतो. आता लांबी मिळाली रुंदी मिळाली यानुसार आता आयताचं क्षेत्रफळ काढता येईल. आता आयताचं क्षेत्रफळ नाही परिमिती. आयताची परिमिती काढून घेऊयात. आयताची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज म्हणजे 2 लांबी आहेत 2 रुंदी आहेत त्या सर्वांची जर बेरीज केली तर काय होईल पहा 2 लांबी अधिक रुंदी. तर ही 2 लांबी म्हणजे लांबी मिळाली 28 आणि रुंदी आहे 22. तर 28 दुने 56 किंवा असंही करू शकता 2 गुणिले डायरेक्ट यांचीच बेरीज करून घेऊयात कंसामध्ये 28 आणि 22 हे झाले 50. 50 दुने 100 म्हणजे आयताची परिमिती मिळाली 100. आता कुंपणाचा खर्च काढून घेऊयात. कुंपण खर्च तर परिमिती जेवढी मिळाली तर तेवढ्या खर्चानं त्याच परिमितीने खर्चाचा गुणाकार करायचा.
म्हणजे हा गुणाकार होईल 100 गुणिले 7.5 म्हणजे 7.50. हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार म्हणजे शेवटचे 2 शून्य कमी करायचं, तर राहिले फक्त 750. म्हणजे हा 750 रुपये एवढा तो खर्च असणार आहे. पर्यायात आहेत पहा ऑप्शन नंबर डी मध्ये. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. 9, 6 आणि 0 या अंकांपासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानातली लहान संख्येचा गुणाकार किती असेल? बरं, आता मोठ्यात मोठी संख्या पाहिजे आणि किती सोपं आहे पहा, म्हणजे अट सुद्धा घातलेली नाही की सम पाहिजे विषम पाहिजे असं काहीच नाही. मोठ्यातली मोठी संख्या कुठली होईल? 9, 6, 0 म्हणजे हे झाले 960. आणि लहान संख्येला आपण शून्यने अगोदर घेऊ शकत, मग शून्य सोडून लहान आहे 6. मग 6, 0 आणि 9 यांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळतो. हा गुणाकार मिळाला 5,84,640 एवढा हा गुणाकार मिळतो. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51. अतिशय सोपा प्रश्न विचारला. आपण इयत्ता 3री 4थी पासून हे पाठ करत आलोय. 1 ते 100 मधल्या संख्या किती? वेळा येतो. काय येणार आहे? 20 वेळा येतो पहा. एक हा अंक 21 वेळा येतो, इतर अंक 20 वेळा येत असतात. 0 हा 11 वेळा येतो. म्हणजे अंक किती वेळा येतो हे आपण बऱ्याच वेळा पाठ झालेले आणि भरपूर सारे प्रश्न सुद्धा झालेले होते. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल? तो 100. म्हणजे 1 आणि 0 साठी नियम बदललेत, पण 2 पासून तर 9 पर्यंत हे सारखे आहेत. म्हणजे 9 जर हा 20 आहे तर 2 पण 20, 3 पण 20 असं हे सारखे सारखे असतात मधल्या संख्या. आता पुढचा प्रश्न हा अंदाजीकरणाचा होता. अंदाजीकरणामध्ये पहा काय होईल? 5.3/8 गुणिले 8.1/8 वजा 3.1/8 गुणिले 5.5/8. अगदी ऍक्युरेट इथे उत्तर द्यायचं नसतं. अंदाजीकरणामधलं उत्तर जे आहे जवळपासची संख्या द्यायचं असतं. अप्रॉक्सिमेशनचा हा टॉपिक आपण पाहिलेला होता. बरं, काय करावं लागेल? 8×5 = 40 आणि 3 = 43 झाले. म्हणजे 43 छेदामध्ये 8 गुणाकारामध्ये 8×8 = 64 आणि 1 झाले 65. 65च्या छेदामध्ये 8 वजा 3×8 = 24 आणि 1 झाले 25. 25च्या छेदामध्ये 8 गुणिले 8×5 = 40 आणि 5 झाले 45च्या छेदामध्ये 8. बर, आता हा आपण दोघांचा गुणाकार करून घेऊया. समजा हा दोघांचा आणि इकडच्या दोघांचा हा जर गुणाकार केला 43 गुणिले 65 तर हा गुणाकार होतो 2795 आणि 8×8 = 64 वजा पुन्हा 25 आणि जर 45चा जर गुणाकार केला तर हा गुणाकार होतो 1125 आणि पुन्हा एकदा 8×8 = 64. यांच्यातला फरक येणार आहे. यांच्यातला फरक जर काढला तर तो होईल 1670. मग 1670च्या छेदामध्ये 64 आणि हा जर भागाकार केला तर हा भागाकार येतो 26.09. मग 26.09 मग पॉईंटच्या पुढचे आपल्याला घ्यायचंच नाही, तर पॉईंट पुढे दिलेलाच नाही. म्हणजे अंदाजे उत्तर आपलं झालं 26. अंदाजीकरणामधलं हे उत्तर झालं 26. आणि असं काहीच नव्हतं की इथं जवळच्या दशकामध्ये नाही, शतकामध्ये नाही. मग इथं पॉईंटच्या पुढचा घ्यायचंच नव्हतं नंबर. अंदाजीकरणामध्ये हा 26 होतो. पाहता पुढचा प्रश्न हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आलेला होता. आकृतीतील कोण AOB, कोण BOC, कोण COD आणि कोण DOE यांचे माप अनुक्रमे आहेत. आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं होतं की वर्तुळाचं जे पूर्ण माप आहे तर ते वर्तुळाचं पूर्ण माप किती असतं बरं? किती अंशाचं असतं वर्तुळ? 53चं 1 अगदी बरोबर आहे. एक मिनिट. 360 अंशांचा असतो. वर्तुळ जो आहे तर तो असतो 360 अंशांचा. म्हणजे या रेषा आता पहा पूर्ण फिरतात, म्हणजे यापासून एक कोन तयार झालेला आहे आणि हा कोन जर असा पूर्ण केला तर तो एक वर्तुळ तयार होतो. 40 वर्तुळ तयार आणि 46 आहे. मग अशा वेळी काय करायचं? याच्या किमती कशा काढायच्या पहा. आपल्याला कुठलाही कोन काढायचा असेल तर किमती कशा काढायच्या असतात?
मग कोण कोण आहे याच्यामध्ये? एक्स आहे. आम्ही एक्स नावाचा कोण घेतला? एक्स आहे. एक्स नंतर 2x आहे, सर्वांची करायची बेरीज, नंतर 4x आहे आणि मग 6x आहे आणि त्याबरोबर इथे 100 अंशाचा एक कोण देखील आहे. 100 अंश आहे असंच ठेवायचंय. या सर्वांची जर बेरीज केली तर तो 360 अंशांचा होतो. मग यांची जर सर्वांची बेरीज केली तर म्हणजे हा एक एक्स आहे. एक्सचा सहगुणक 1 असतो. 1 आणि हा 2 झाला 3. 3 आणि 4 7. 7 आणि 6. 7 आणि 6 होतात किती बरं? 13. बरोबर का? 13x म्हणजे या सर्वांची जर बेरीज केली तर ही झाली 13x. 13x अधिक 100 बरोबर 360. आता या 13x ची किंमत काढायची. 13x बरोबर 360 वजा 100. 13x बरोबर 260 वजाबाकी केली तर 260. आता 13 गुणाकारातला हा 13 भागाकारात जातो. इथे जागा कमी म्हणून डायरेक्ट मी भागाकार करून दाखवते. 13 दुने 26 आणि हा 0. म्हणजे एक्स ची किंमत मिळाली 20 अंश. म्हणजे हा जो एक्स आहे तर हा झाला 20 अंशाचा. त्यानंतर 2x. 2x म्हणजे 20 गुणिले 2 म्हणजे हा झाला 40 अंशाचा. 4x ची किंमत म्हणजे 20 गुणिले 4 हा झाला 80 अंशाचा. 20 म्हणजे आता हा 6x. 20 गुणिले 6 हा झाला 120 अंशाचा. म्हणजे या सर्वांची आणि प्लस हा 100 या जर सर्वांची बेरीज केली तर तो मिळेल, ते सर्वांची बेरीज मिळेल 360. पहा इथे जसं की सर्वांचं वर्णन केलेलं आहे. ए ओ बी मिळाला 20चा, नंतर BOC हा 40चा, मग 80 120 असा जातो. हा प्रश्न समजलाय का सर्वांना? हो. ओके, पहा बंद ठेवा सर्वांनी. बरोबर आला. काय झालं? सर्वांची फक्त बेरीज करायची आहे. सर्वांची बेरीज करायची होती आणि बरोबर पुढे 360 ठेवायचे. म्हणजे एकूण जर बेरीज करायची म्हटलं ही तर 360 आहे ती. वर्तुळाची जर बेरीज पूर्ण अंशाची केली तर हे 360 अंशांपेक्षा कधीही कुठलाही वर्तुळ मोठा नसतो किंवा लहान नसतो. कुठल्याही साईजचा लहान काढा, एवढा छोटा काढला तरी तो 360 अंशांचा आहे. एवढा काढला तरी तो 360चा आणि एवढा काढला मोठा किंवा घरभर काढला तरी तो 360 अंशांचाच आहे. हे लक्षात ठेवा. बरं, आता ही जी संख्या आहे 30,009. 30,009 अगदी इथे दिलं नाही की 30,009 असं नाही दिलं तर मग इथे योग्य पर्याय काय झाला? सी. म्हणजे 3 10,000. 3 10,000. 3 वेळा जर 10,000 घेतलं तर हे 30,000 होतात. आणि 9 एकदा. 9 एकदा म्हणजे हा फक्त 9 आहे. 30,009 हा राईट झाला. प्रश्न क्रमांक 55. 55 नंबर पहा. एका संख्येतील अंकाची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या ही नेहमी डॅशने विभागता येईल. म्हणजे ही 9 येत असते, कारण 9चीच कसोटी, 9ची कसोटी, 3ची कसोटी. जर इथे पर्यायामध्ये 3 असते तर 3 सुद्धा उत्तर आलं असतं. कारण 9 आणि 3ची कसोटी जवळजवळ सारखी. अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असतो. मग कुठली एखादी आपण संख्या, उदाहरणार्थ एखादी संख्या घेऊन पाहूयात. समजा 612 ही संख्या आहे. मग 612 म्हणजे अंकांची बेरीज किती झाली? 6 अधिक 1 अधिक 2 हे होते 9. मग 9 म्हणजे 612 वजा जर 9 केलं तर हे होतात 603. 603 ला पुन्हा एकदा 9ने भाग द्यायचा म्हटलं की जाणार आहे, कारण 6 आणि 3 9 होतो. अंकांच्या बेरजेत अंकांची जर बेरीज ही 9च्या पटीतील असेल तर 9ने भाग जातोच. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर योग्य आहे. पाहता पुढचा प्रश्न. जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन, एक मिनिट हा, दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढील पैकी कोणता पर्याय अशक्य आहे? एक काटकोन आणि एक लघुकोन घेतला. समजा एक काटकोन हा आहे 90चा आणि लघुकोन तुम्ही कुठलाही घेऊ शकता. लघुकोन काय की 90च्या खालचा, 90च्या खालचा कुठलाही घ्या, 10 घ्या, 20 घ्या, 30 घ्या, 40 घ्या, कुठलाही घ्या. समजा आता 20चा घेतला मी लघुकोन तर हा झाला 110 अंशांचा. म्हणजे हा विशाल कोनच आहे. म्हणजे हा विशाल कोनच होतोय. एक विशाल कोन आणि एक काटकोन घ्या. आता विशाल कोन म्हणजे कोण आहे? 90 अंशाचा पुढचा हा विशाल आहे. मग 90च्या पुढचा मी 100 घेतला आणि लघुकोन घेतला पुन्हा 30चा. कुठलाही घ्या लघुकोन, 90च्या खालचाच पाहिजे. म्हणजे हा झाला 130 अंशांचा. हे इथं तर काही शक्य नाही, म्हणजे हा विशाल कोणच राहतोय. आणखी दोन लघुकोन घेतले. समजा मी एक 40चा घेतला आणि एक 45चा घेतला तर याची बेरीज झाली 95. म्हणजे हा सुद्धा आणखी विशाल कोणच आहे.
आणि जर 2 काटकोन घेतले तर मात्र इथे फरक पडणार आहे. काटकोन हा फिक्स असतो 90 अंशांचाच. 90-90चा जर घेतला तर ते होणार आहेत 180 अंश. 180 अंश म्हणजे हा झाला एक सरळ कोन. मग इथे सरळ कोन हा नाही चालणार, हा काही पुन्हा विशाल कोन राहतच नाही. म्हणून 2 काटकोन चालणार नाहीत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल? तर जवळचा दशक 107चं वजन. आता सुमितचं जे वय, सुमितचं वय जे आहे तर ते 106, वजन जे आहे तर ते आहे 107. म्हणजे 107च्या जर जवळचा दशक घेतला तर तो आहे 110. आणि दुसरा कोण आहे? संजय. संजय. मग संजयचं वजन किती होईल? जवळचा दशक हा 82 आहे. 82 म्हणजे जवळचा दशक झाला 80. 110 वजा 80 यांच्यातला जर फरक काढला तर तो झाला 30चा, म्हणजे 30 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. पुढील बार डायग्राम मध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दर्शवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत? अतिशय सोपा प्रश्न होता. ऑस्ट्रेलियाचं इथे दिसते पहा, ऑस्ट्रेलियाने जे केलेले ते 32 आहेत आणि पाकिस्तानने केलेत किती? 24. फक्त एवढीच वजाबाकी करायची होती, म्हणजे फरक झाला 8चा. 32 वजा 8, सॉरी 32 वजा 24 हा झाला फरक 8चा. एवढे सोपे प्रश्न या वर्षी आलेले होते. आता हा तर आणखी त्याहून सोपा प्रश्न. एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयात विकतो. झालेला नफा किंवा तोटा किती असेल? पहा, जर एक पुस्तक जर 100ला तर 3 पुस्तक विकायची म्हटलं तर अपेक्षित किंमत होती 300 रुपये. पण यानं विकलेत कितीला पुस्तकं? 3 पुस्तकं विकून टाकले 275 रुपयांना. 300 मधून जर 200 रुपये वजा केले, सॉरी 275 रुपये वजा केले तर 25 उरतात. म्हणजे कमी किमतीला विकलाय तर हा झाला तोटा. 25 रुपये काय झाला? तोटा झाला. ऑप्शन नंबर डी. आता शेवटचा प्रश्न पाहूयात आणि त्यानंतर मराठीचे प्रश्न आपण उद्या पाहूयात. आता एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते. 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? पानं आणि मिनिट. पान आणि मिनिट घेऊयात आपण. मिनिट अगोदर घेऊयात. एका मिनिटामध्ये पानं किती झाली? 12. तर आता पानं माहिती आहेत. पानं किती आहेत? 5760 आहेत. तर मिनिट किती लागतील? तिरकस गुणाकार झाला. तिरकस गुणाकार करून घ्या. एक्स बरोबर 5760 गुणिले 1. 1 सोबत गुणाकार केला तर तोच राहणार आहे, काही फरक पडत नाही. 1ने गुणलं काय, नाही गुणलं काय. हा जर भागाकार केला तर हा भागाकार येतो 12 चौक 48. हा 8 आणि हा 0. म्हणजे हा भागाकार झाला 480. 480 काय ते पण मिनिट आहेत. मग 480 मिनिट आहेत. तर मग आता यांना तासांमध्ये उत्तर दिलेले. मग तास करताना काय करायचं? 480 भागिले 60. तर 480 ला जर 60ने भाग दिलं तर 6 8 48. पहा 0 0 8 मारले की झाले 8 तास. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक काय झालं? बी. बर, हे गणितापर्यंतचे प्रश्न पाहिले आपण. आता मराठीचे प्रश्न उद्याच्या क्लासमध्ये पाहूयात. हे प्रश्न समजले का तुम्हाला सर्वांना? माईक ऑन आहेत सर्वांचे. गणितापर्यंतच्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेले. ओके. पहा तुमचा किती स्कोअर येतो तर तो स्कोअर आपल्या ग्रुपवर पाठवा किंवा मला पर्सनली पाठवा. ओके, थांबूयात आपण. बाय.